ज्या वेळेला मला हे खातं मिळालं, कुठलं अन्न पुरवठा वगैरे संरक्षण, त्यावेळेस तुम्ही मीडियाने हे सांगितलं बघा भुजबळांची अवनती झाली, त्यांना हे खातं मिळालं, त्यांना खालचं खातं मिळालं. पण मला समाधान आहे की 54,000 दुकानांच्या माध्यमातून आज 7.5-8 कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण. आणि विशेषतः करोना काळात सुद्धा ज्या वेळेला सगळं काही बंद होतं, फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते, त्यावर तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं, ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा खातं म्हणजे माझं. तुम्हाला माहिती आहे की इथे 7-8 लोक बसलेले, मुंबईत 7-8 लोक बसलेले, आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला. मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले, तोही पुरवठा केला. अर्थात ते सगळं श्रेय जे आमचे जसं अधिकारी आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे, त्याप्रमाणे ते आमचे जे हमाल मापाडी बंधू आहेत, ते जे लोडिंग अनलोडिंग करतात, ड्रायव्हर्स आहेत, दुकानदार आहेत, त्या सगळ्यांना ते दिले जातात आणि कुठेही तक्रार आली नाही, सगळीकडे जे आहे. आणि त्यावेळेस समाधान वाटलं की अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकलो. हेच तर याच्यासाठी सर आपल्याला मंत्री व्हायचं आहे. तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे, तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करता हे महत्त्वाचं आहे.